खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली आणि नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी रुटली। रामकृष्ण हरी माऊली आषाढी एकादशी विशेष या व्हिडिओमध्ये लोकसत्ताच्या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण आहोत मुंबई लोकलमध्ये। मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांबरोबर अक्षरशः पालखीसह आपण ठाणे ते CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत प्रवास केलाय। या वारकऱ्यांच्या प्रवासामध्ये अनेक भजनं, अभंग आणि इथल्या कलाकारांची ओळख आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत। त्यामुळे हा एकूण उपक्रम पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रामकृष्ण हरी माऊली। मी राजेश पालकर, विठू माऊली सेवा समितीचा अध्यक्ष आणि ही आजच्या आषाढी एकादशी निमित्त जे पालखीचं आयोजन केलेलं आहे, आमच्या प्रतिवर्षी या पालखीचं आयोजन असतं। यामध्ये स्वामी समर्थ भजन मंडळ ठाणे, जसं आमच्या विठू माऊली सेवा समितीमध्ये संपूर्ण रेल्वे प्रवासीमध्ये भजन करणारे लोकांचे मंडळं जे आहेत ते आमच्यामध्ये सामील आहेत। आणि एकादशीचा हा वारकऱ्यांचा एक महत्त्वाचा दिवस असतो। काही लोकांना किंवा आमच्या लोकांसारख्या कामधंद्यामुळे पंढरपूरला जाता येत नाही आणि त्यासाठी पांडुरंगाचं दर्शन घडावं म्हणून आम्ही पालखीसहित आज 15 वर्ष या डब्यातून रोज भजन करत असताना पालखी आज एकादशी दिवशी CSTला आम्ही घेऊन जातो। तिथे सर्वांना विठ्ठलाचं रुक्माईचं दर्शन घडवतो, अशी आमची परंपरा चालू आहे। त्याशिवाय प्रत्येक दिवशी प्रत्येक डब्यामध्ये वेगवेगळ्या डब्यामध्ये प्रत्येकाची भजनं आहेत, वैयक्तिक भजनं खूप छान प्रकारे भजनं चाललेली आहेत। बरीचशी बुवा मंडळी यामध्ये तयार झालेली आहेत, तरुण वर्ग आमच्यामध्ये सामील झालेला आहे, हे महत्त्वाचं आहे। आणि अतिशय एकदम म्हणजे वारकरी पंथामधूनच जे निर्माण होते, जी संतांचे अभंग आहेत त्या अभंगाला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, जेणेकरून संतांचं जे वाङ्मय आहे, संतांची जी शिकवण आहे ती लोकांपर्यंत पोचावी, हा आमचा एक हेतू आहे। आणि यामध्ये खरोखर सांगायचं झालं तर यामध्ये खूप लोक कामाला वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे फारसा वेळ मिळत नसतो, तरीही तो वेळ काढून एवढं मोठं नियोजन करणं, रात्री पहाटे येऊन ती पालखी सजवणं, मंदिरामधून तिची व्यवस्थित आरती करून परत आपण प्रवास करणं, असा हा मोठा एक त्याच्यामध्ये वेळ जातो। आणि त्यातून सुद्धा हे आमचे वारकरी बांधव जे आहेत सर्व हे वेळ काढून यामध्ये अतिशय मनोभावे अशी सेवा करतात मॅडम। आणि खूप असं प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की पंढरपूरला जाता येत नाही, पण आपण प्रति पंढरपूर म्हणून तरी आपण उभा करावा। मागच्या वर्षी पण तुम्ही लोक आले होते, बऱ्याचशा लोकांनी आमचं ते कौतुक केलं की ज्या ठिकाणी आम्ही तिथे पालखी CSTला थांबवतो लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या समोर, त्यांचंही आम्हाला खूप सहकार्य मिळतं। एक वेळ असा होता की आम्हाला रेल्वे प्रवासीमध्ये हे लोहमार्ग पोलीसवाले आम्हाला अडवत होते, परंतु त्यांच्याही लक्षात आलं की भजनं चांगल्या प्रकारे होत आहेत, हे हरिनाम चांगल्या प्रकारे होतं, त्यामुळे त्यांनी पण थोडंसं आम्हाला ते कारवाई जरा कमी केलेली आहे आणि आम्हाला प्राधान्य देतात। असं फार मोठा चांगला कार्यक्रम असतो आणि सर्व आवर्जून सर्वांनी प्रत्येक वर्षी यावं, प्रत्येक वर्षी आम्ही सदैव चालू ठेवणार आहोत।
एवढं बोलून मी माझे 2 शब्द संबोधतो मॅडम. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी महाडिक बुवा या आपल्या विठू माऊली समितीचा बुवा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही हा दिंडीचा कार्यक्रम, जसं पंढरपूरला आमचे अध्यक्ष साहेब आणि संस्थापक साहेब बोलले की पंढरपूरला कोणाला जाता येत नाही, तर इथं जो पंढरपुरामध्ये जो आनंद उत्सव होतो तसाच आम्ही दरवर्षीप्रमाणे ठाण्यावरून CSTला ही पालखी घेऊन जातो आणि हरिनामाच्या गजरात हा कार्यक्रम साजरा करत असतो. अत्यंत आनंदपूर्वक हा कार्यक्रम असतो. त्याबद्दल आम्ही सर्वांचे धन्यवाद मानतो आणि इथून रितसर आम्ही पोलिसांकडून त्याच्यासाठी परवानगी मागून आम्ही हा मोठा जल्लोषाने कार्यक्रम करत असतो की जेणेकरून प्रति पंढरपूर जसा आम्ही पंढरपुरातच आहोत असा आम्हाला भास होतो. कोणी शासकीय ऑफिसामध्ये आहे, कोणी खाजगी ऑफिसामध्ये आहे, कोणी पोलीसमध्ये, परंतु जे ते आपल्याप्रमाणे टायमिंग सकाळचं जे त्या प्रत्येकाच्या गाड्या वेगळ्या आहेत. फक्त दिंडीचा कार्यक्रम आम्ही सर्वांनी मिळून एकादशीला एकत्रित करतो. रोजच्या प्रवासात असे काही अनुभव येत असतील भजन करत जाताना? म्हणजे काही वेळाला काय होतं की आपल्या सर्व लोकांना हे भजन आवडत नसतं. वेगवेगळ्या धर्मातले वेगवेगळ्या जातीतले लोक आहेत, काही लोकांना आवडत नसतं. जर कोणी एखाद्याने बोललं की बाबा मला हे भजन नको आहे, मला त्रास होतोय, तर आम्ही स्टॉप पण करतो. त्या दिवशी बंद करतो भजन. त्या माऊलींचं जे काय असेल त्यांचं काही त्यांना वाटतं की बाबा थांबव, तेही थांबवतो. मुलांची परीक्षा जेव्हा चालू होते, परीक्षेच्या टायमाला जेव्हा मुलं प्रवास करतात त्याच वेळीसुद्धा आम्ही जर मुलं असतात आपल्या डब्याला जर समजा आले असतील, अभ्यास करत असतील, तर त्याही वेळी आम्ही भजन बंद ठेवतो. वयस्कर मंडळी कोण आली किंवा एखादी माऊली आमच्या स्त्रिया ज्या प्रवास करण्यात त्या आल्यात तर आम्ही आवर्जून उठून ही सीट त्यांना देतो. आणि यामध्ये माऊली तुम्हाला खरं सांगतो की आमच्यामध्ये यामध्ये तुमच्यासारख्या मुली, आमच्या सगळ्या वहिनी ह्या सहभागी होतात, स्वतः गातात, असं त्यांना आवड पण आहे. आमचा तो डबा आहे, काही लोकांचा डबा जो येतो तो लेडीजच्या बाजूचा डबा येतो, पण त्यांचा कधीही आम्हाला असं आलं नाही की तुमचा त्रास होतोय वगैरे. तेही आनंदामध्ये जातात, आनंदामध्ये गातात, ऐकत असतात. एवढा मोठा याचा आहे विठुरायाचं ते आपण करतोय काम म्हटल्यानंतर ते सर्वांना हे व्हायला पाहिजे. आणखीन हे सुद्धा की एवढा प्रवासामध्ये सुद्धा इतर लोकांची, इतर जातो धर्मातली लोक आहेत, फक्त हिंदू धर्मच नाही, तीही आमच्यामध्ये सामील आहेत. अमराठी भाषिक लोक आमच्यामध्ये सामील आहेत. असा आमचा हा कार्यक्रम आहे आणि खूप वर्ष. आणि यामध्ये तुम्हाला सांगतो हे 300-350 मंडळ संपूर्ण तिन्ही लाईनमध्ये आहेत. त्या डब्याच्या बाहेर जाऊन मोठे मोठे कार्यक्रम आयोजन करतात. 25-30 लोकांची स्पर्धक म्हणून उतरवतात, त्याच्यामध्ये 1, 2, 3 नंबर काढतात. असे नवीन बुवा तयार करायचा प्रयत्न आम्ही करतोय आणि हरिनाम कुठे पुढे जाईल, कसं जाईल पुढे, याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करतोय आणि करत राहू.
आपल्या बरोबर काही महिला सुद्धा आहेत ज्या या वारीमध्ये सहभागी झाल्यात आणि छान सजून आल्यात. छान दिसतंय दोघी पण. काय वाटतंय तुम्हाला, कसं आहे? माझं रामकृष्ण हरी, माझं नाव अनुक्षता परेश कुबर. माझं पहिलंच वर्ष आहे. ॲक्च्युली आमचं लग्न झालं त्यामुळे हे नेहमी येतात दिंडीमध्ये. मी पहिल्यांदा आले तर मला हे सगळं बघून खूप आनंद होतो, कारण की माझे आजी आजोबा वारकरी होते. त्यांच्यानंतर आम्हाला या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. पण आता हे सगळं बघून खूप छान वाटतंय आणि ही आपली संस्कृती पुढेशीच जात राहायला पाहिजे असं वाटतंय. आज रविवार आहे, आज सगळं सुट्टी आहे म्हणून आरामात चाललंय. पण रोजच्या म्हणजे आयुष्यात तुम्ही ही आवड जपता का? कशी आवड जपायला खूप आवडेल, पण काही कारणास्तव नाही जमत, पण नक्कीच जपायचा प्रयत्न करतो. माझं नाव स्मिता प्रशांत घनवट. छान एवढी नऊवारी वगैरे नेसून तयार होऊन आलाय. कधीपासून सकाळी उठून कितीला तयारी केली आहे? काही लवकर उठून तयारी केली आहे खास या कार्यक्रमासाठी. या सगळ्या कार्यक्रमाशी कशा जोडला गेला तुम्हाला? माझे मिस्टर रोज या ट्रेनमध्ये असतात, त्यांना अभंगाची खूप आवड आहे, त्याच्यामुळे या ह्याच्याशी मी जोडली गेली. तुम्ही रोज प्रवास करता ट्रेन? नाही, मी रोज नाही प्रवास करत, पण माझे मिस्टर रोज असतात या ट्रेनमध्ये आणि त्यांना अभंगाची खूप आवड आहे. आता हे सगळं वातावरण इकडचं बघून कसं वाटतंय? साक्षात पंढरपूरमध्ये असल्यासारखं वाटतंय आणि वारीमध्ये सामील झाल्यासारखं वाटतंय. आम्हाला वारीला जायला नाही जमलं, पण तो अनुभव इथे घेता येतोय आम्हाला. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी प्रसाद दत्ताराम साटम, या पालखीचा एक छोटासा वारकरी आहे. ॲक्च्युली ही वारी आम्ही गेल्या 15 वर्षापासून सुरू केली आहे. या वारीचा अनुभव असा आहे की जी कामं आपल्या आयुष्यात आपण करू शकत नाही, त्या माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आज आपण हा दिवस बघतोय, ती कामं होतात. आणि ही वारी सुरुवात आम्ही पुष्कळ अगोदर केलेली, पण काही कारणास्तव मध्ये या वारीला खंडित पाडलं होतं, पण ती वारी पुन्हा चालू झाली. साटम, शेवाळे, परेश, मी स्वतः आणि साटम माऊली आणि दाते माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने पालखी पुन्हा चालू झाली आहे. ही पालखी चालू करण्याचा एकच उद्देश की जी माऊली कामानिमित्त वारकरी संप्रदायाचा अनुभव घेऊ शकत नाही पंढरपूरला जाऊन, त्यांना कुठेतरी मनात एक खंत असते की यावर्षी माझी वारी चुकली, आता काय करू. तर ती वारी न चुको याच्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केला आहे या दिंडीमार्फत की त्यांच्या वारीला परिपूर्ण करण्याचा आम्ही जो प्रयत्न केला आहे, त्या प्रयत्नाला विठू माऊलीने आम्हाला थोडंफार का होईना आम्हाला यश दिलंय. त्याबद्दल माऊलींचा मी सर्वप्रथम मनापासून धन्यवाद मानतो. तसेच माझे बाकीचे सहकारी आहेत, आमचे तबलजी विनोद कवलकर, हे अतिशय उत्तम वादक आहेत. बुवांच्या शब्दांना पकडून वाजवणारे ते वादक आहेत आणि त्यांचं एक वाजवताना एक आपण छोटीशी क्लिप घेऊ त्या माध्यमातून. धन्यवाद. रामकृष्ण. रेल्वेच्या दिंडीमध्ये माझं 3रं वर्ष आहे. खूप वेगळा आनंद असतो. ज्या माऊलींना पंढरपूरला जाता येत नाही, पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही, त्यांनी पांडुरंगाची सेवा ह्या रेल्वेच्या संदर्भातनं इथे करू शकतात आणि ती परंपरा योग्य रीतीने पार पडतात. साटम माऊली, विठू माऊली सेवा समिती, सेंट्रल लाईन. तुमचे सगळे वादनाचं कौतुक करतायत. कुठली कुठली वाद्य वाजवता तुम्ही? वादनाचं म्हणजे मी असं वादन कोणाकडे शिकलो नाही आहे. जे पांडुरंगाने, ज्या माझ्या दैवताने जे मला दिलेलं आहे ते मी वाद्य वाजवतो. प्रथम असं ट्रेनमध्ये एवढं रिदम असा छान वाजवता येत नव्हतं. नंतर काही कलाकारांकडे बघून एक स्वतःचं वेगळं पण काहीतरी किंवा आपलं काहीतरी वेगळं वाजलं पाहिजे अशा उद्देशाने वाजवून नंतर मग जे गायक आहेत त्यांना कसं सांभाळून घ्यायचं किंवा गायक आपल्याला कसे सांभाळून घेतात याच्याकडे लक्ष देऊन, मंडळींकडे लक्ष देऊन व्यवस्थितरित्या आपलं सादरीकरण झालं की मग आपलं अचानकच नाव आपलं होऊन जातं. मॅडम, आता मी पवन कांबळे, मी कोल्हापूरचा आहे आणि मी शेठ आहे इथं मार्केट. मी शेठ नावाने तिथं, म्हणजे शेठ मी खरोखर आहेत आणि शेठ नावानेच मला सगळे इथं ओळखतात. आता जसं विनोदला तुम्ही विचारलं की तुम्ही कसं टाइम मॅनेज करता, तर टाइम आम्हालाही अजिबात नसतो. तरी पण भजन म्हणजे आम्हाला संध्याकाळची आमची गाडी 7ची. भजन म्हटलं की आम्ही काम थोडं कमी, पण भजनाला पहिले जाणार. बॉस ऐकतील तुमचे? हो, बॉस नाही, मीच बॉस आहे स्वतः. मी बॉस आहे. मी कुणालाही, मला कोणी विचारायची गरज, कारण मी शेठ आहे, सगळे शेठ म्हणूनच ओळखतात. आपला विलास माऊली आहे. आता मी कोल्हापूरचा आहे, पण या भजनाच्या माध्यमातून एवढी लोक ओळखीची, हा पूर्ण डबा
कोणालाही जरी नाव विचारलं तर शेठ म्हणूनच आवाज येतो, हो शेठ हो शेठ. म्हणजे या भजनातून एवढा आम्हाला आनंद येतो आणि हा आनंद घेण्यासाठी आम्ही एवढं संध्याकाळच्या गाडीला पळत शक्यतो दुकान बंद करायचं पळत गाडी भेटली पाहिजे. आता एवढी लोक आलेत, ह्याच्यातून आज संडे आहे तरी खूप कमी आलेत. आज चालू दिवस असताना तर 2-3 डब्यात आपलीच माणसं. मग ह्याच्यातून एवढा आनंद आहे ना मॅडम, सगळं काम वगैरे आज विसरलोय पूर्ण. आज फक्त आपल्याला वारीचा आनंद घ्यायचा आहे म्हणून आपण आलोय. हा विनोद आहे, एक नंबर वादक भाव आपल्या पट्ट्या. त्याच्यामुळं मला काहीच येत नव्हतं भजनातलं. त्या विनोदकडे बघून हा आपला विलास आहे, माऊली आहेत सगळे, यांच्याकडे बघून मी एवढं गायला शिकलो. आज देवीची गाणी, खंडोबाची गाणी काय असेल तर शेठ तुम्ही घ्या, म्हणजे गाडीत आपल्याला शेठ नावानेच ओळखलं जाते. त्यामुळे एवढी याच्यात मजा आहे ना मॅडम, सगळं विसरून आज फक्त एन्जॉय. एक वारी तर आहेच पण एक मनाला सुख आणि एन्जॉय कुठं घ्यायचं तर इथे. बाकी काय फॅमिली बरोबर वगैरे कायमचे आपण करतो, पण एक दिवस भजनाला आपण दिला पाहिजे, सर्वांनीच दिला पाहिजे. अजून बऱ्याच लोकांनी इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. आता याच्यात मला वाटतं 75% लोक आहेत नाही कोकण विभागातले आहेत, पण आमच्या इकडची माणसं अजून येत. पण हे ऐकायला हे बघा गातायत, एवढं चांगलं गातायत, मन प्रसन्न जातं. मी आता म्हणाला देवीची जागरणाची वगैरे गाणी तुम्ही गाता, 2 ओळी होऊन जाऊ देत आमच्यासाठी. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली आणि नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली, कालबाई सुपारी रुटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली आणि नवरी नटली, निघालबाई सुपारी फुटली. नवरी नटली, गालबाई सुपारी फुटली. हा वादक आपला असेल ना तर कोणतीही गाणी कधी एनी टाइम घेऊ दे. याच्याकडे मला 51 बक्षीस त्याने सांगितलं नाही, ठीक आहे त्याचा मोठेपण आहे, पण 51 बक्षीस त्याच्याकडे आरामची राहते. कारण फार 1-1.5 महिन्यात तो ट्रॉफी घेऊन येतो गाडीत. हे बघा मला वादनाची ट्रॉफी भेटली. एवढा चांगला वादक असताना गायला काय आपल्याला, बिंदास काही गाणं एन्जॉय करा. आपली जी वारी आली त्याबरोबर इथे जे रिंगण झालं तर ते सुद्धा आनंदाने उत्साहाने सहभागी झाले होते. या अनुभवाबद्दल त्यांना सुद्धा आपण विचारूया. सर, कसं वाटलं आज या सगळ्या वारकऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा वारी अनुभवता आली? निश्चितच खूप आनंददायी असा क्षण आहे. आम्हाला ऑन ड्युटी म्हणून कधीतरी पंढरपूरला सुद्धा ड्युटी लागेल त्यावेळेस बघू, पण यावेळेस पहिल्यांदा अशी वारी पाहायला मिळाली रेल्वेला सुद्धा. इथे दरवर्षी या कार्यक्रमाचं नियोजन होतं. मागच्या वर्षी यापैकी अनेक बांधव इथे, पोलीस बांधव इथे होते, तर दरवर्षीचा हा अनुभव कसा असतो त्याविषयी त्यांना विचारूया. आपल्याला काही तिथं पंढरपूरला जायला भेटत नाही कारण की ड्युटी असल्यामुळे, पण आपण जिथं जे आनंद प्राप्त करून घेतो CST स्टेशनला. काही असं दरवर्षापासून परंपरा चालू आहे. काही जाती धर्माचे सर्व लोक एकगट राहतात तिथं, काही जेतेभाव, काही असं वतनी, आणि असा जे आनंद चालू राहील असा आमची शुभकामना आहे. असं आम्ही ज्या मंडळाबरोबर आलो त्यांनी असंही सांगितलं की आम्हाला स्टेशनवर विशेषतः हा कार्यक्रम करण्यासाठी खूप उत्तमरित्या सहकार्य मिळतं, पोलिसांकडून सुद्धा मिळतं. तर हे जी मंडळ आहेत यांच्याकडून ज्यावेळी हा कार्यक्रम आयोजित केला जातो तेव्हा कशा पद्धतीने नियोजन केलं जातं आणि पोलीस म्हणून तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आम्ही बंदोबस्त नेमण्यात येतो. आणि तशी काळजी मंडळांकडून पण घेतली जाते? तशी काळजी मंडळाचे सदस्य व इतर यांच्याकडून घेतली जाते. आम्हाला अप्रत्यक्षरित्या माऊलीचे दर्शन होतात इथं. आपल्याबरोबर काही महिला पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलू. मॅडम, थोडंसं बोला. तुम्ही आता वारी पाहिलीत, हे रिंगण आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही, अर्थात तुम्ही सगळ्याच कामं करत असता आणि घर सांभाळून तुम्ही ड्युटी करता, त्याच्यामुळे तुमचं खास कौतुक. पण हा जो अनुभव आहे हा कामाच्या निमित्ताने घेता आला, कसं वाटतंय? छान वाटते. तुम्ही होता छान? हो, खूप छान वाटलं आणि असं कधी करायला भेटलं पण नव्हतं आम्हाला, पण आज आम्हाला तर एन्जॉय पण भेटला आम्हाला करण्यामध्ये. हे विटी माऊलीची ठाण्याची वारी आहे, प्रत्येक वर्षी आमच्या पोलीस स्टेशनला येते. आम्हाला बरं वाटतं. आम्हाला वाटतं पंढरपूर इथंच आहे, आमचे दंडी दर्शन इथंच होतं पंढरपूरला. आम्हाला बरं वाटतं, एकदम मस्त वाटतं. हो मॅडम, घरातून निघताना जो उत्साह होता ना तो इथे येऊन सार्थक झाला. असं वाटलं की पंढरपूरलाच आले मी, कारण उपवास आहे ना आज. आज उपवासाच्या दिवशी हे सगळं पंढरपूर माऊलींचं दर्शन खरंच खूप बरं वाटलं.
छान वाटलं. अशा प्रकारे आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे ही पालखी अनुभवली, रिंगण अनुभवलं. पंढरपूरला ज्यांना जाता आलं नाही त्यांनी सुद्धा वारी चुकायची नाही असं म्हणत स्टेशनवर का होईना आपलं काम सांभाळत हा सगळा सोहळा अनुभवला. तुम्हालाही हा सोहळा या माध्यमातून पाहून कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. पुन्हा एकदा लोकसत्ताच्या सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या खूप